मी मनोज लक्ष्मणराव शेंबडे, राहणार खळेगावचे. खळेगाव तालुका गेवरा जिल्हा बीड. शेतकरी तुम्ही? हो, शेतकरीच आहे. किती शेती आपल्याला? मला 5.25 एकर शेती आहे. आणि यावर्षी मी कापूस, सोयाबीन, तूर, मका आदी पिकं घेतली होती. थोडा पाऊस आला, पेरणी केली, उगले, पण पूर्ण जळून गेले. आज माझं एकट्याच्याच नाही, खळेगाव असन, माटेगाव, म्हणजे या पंचक्रोशीतील गावं आहेत, अत्यंत भयानक परिस्थिती झाली. आणि फळबागावाल्याचं तुम्हाला मी सांगतो, फळबागावाल्याचं रडायलाच माणूस उरलं नाही. त्यांना दरवर्षी 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च करावा लागतो फळबागाला. पाणी जर कमी पडलं तर महिना 2 महिने टँकरने घालावं लागतं आहे. आणि यावर्षी तर असं झालं की फळबाग आपण बघत आहोत की फळबाग पूर्ण जळून गेलेला आहे. आणि होतं आहे असं, शेतकऱ्याला दररोज आबळ येतं आहे. आता तुम्ही आज विभागा ढगच भरून आलेले आहेत, एक अर्धा थेंबसुगट तुटतो आहे सध्या, परंतु पाऊस आणखीन पडलेला नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं फळबाग असन तुमचा खरीप हंगाम तर तुम्हाला मी सांगतो 1.5 महिना उलटून गेला आहे. खरीप हंगाम 3 महिन्याचा असतो, खरीप हंगाम पूर्ण गेलेला आहे. आता जर पाऊस पडला तर शेतकऱ्याला काळी यायची ओटी भराच लागती. पूर्वी म्हण होती, माणूस जरी मेला तरी मढं झाकून ठेवून पेरणी करावं लागत होती. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला माणूस जरी मेला तरी बी काळ्या यायची ओटी भरावं लागती, भले पाऊस पडो नाही तर नाही पडो. आज शेतकरी पूर्ण कर्जबाजारी झालेला आहे. शेतकऱ्यांनी सरसकट 2 लाख नाही, सरसकट कर्ज माफ करायला पाहिजे. आणि फळबाग असन तुमचा बहुवार्षिक पीक, संत्रा, डाळिंब, मोसंबी, त्या ऊस असन, कापूस, सोयाबीन, तूर, मका, हे खरीप हंगामातले खरीप हंगामातले जे पिकं येतं समजा तूर, कापूस, याला कमीत कमी 50,000 रुपये मदत द्यायला पाहिजे. आणि फळबागाला कमीत कमी 2 लाख रुपये हेक्टर मदत सरकारने तातडीने द्यायला पाहिजे. आज 1.5 महिना होऊन गेला आहे, कसलाच पावसाचा पत्ता नाही. शेतकरी बी आणतात, उधार काढतात, कोणी बायकोचं सोनं घाण ठुतं, कोणी बायकोच्या पोराच्या कानातलं मुडीतं, कोणी याजानी पैसे काढतं, कोणी पाहुण्या रावळ्याकून आणतं, कोणी जमीन समजा गहाण ठेवून हे करतात, बँकावाले कर्ज देत नाहीत. याच्यामुळं तर कोणी जमिनी समजा गहाण ठेवून कर्ज घेतं. तर तुम्हाला मी सांगतो, शासनाने याचा कुठंतरी म्हणजे शेतकऱ्याची एवढी कठोर परिस्थिती नाही पाहायला पाहिजे. मल्ल्यासारखा माणूस असन, तुमचा नीरव मोदी असन, कोटी रुपये बुडून, अब्जावधी रुपये बुडून पळून जातो, तरी बी ते मोकार फिरत येत. आणि शेतकऱ्याला दरवर्षीच संकटाशी सामना करावा लागतो. आणि शेतकऱ्याला काय आहे, नैराश्य. आता इथून घरी गेलं, काय झालं, शेतात काय पिकलं काहीच नाही, लेकराची फी भरायची, दवाखाना आहे, तुमच्यावालं काय नाही, पाहुणा रावळा आहे, प्रत्येक गोष्ट आहे. परत शेतकऱ्याला पेरणी करायची, मग घरच्यांनी नुसतं तोंडाकडे जरी बघितलं तरी शेतकऱ्याची नैराश्य निर्माण होती. आणि शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्याय राहत नाही. याच्यामुळं सरकारने शेतकऱ्याची आत्महत्या कशा रोखता येईल याच्यावर सर्वात अधिक हे करायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे. आणि अधिकारी आता आजकाल अधिकारी असे झाले ते सगळ्याचे कार्यालय गेवरालाच आहेत. गावात एक अधिकारी फिरकत नाही. काही काम असेल तर थोडेफार गावातले 1-2 जण असतात त्यांच्या हाताखालचे, त्यांच्या थ्रो करायचे. त्यांना 1,000-500 रुपये दिल्याशिवाय कुठलेच काम होत नाहीत. आज रोजी जवळपास 2.5 महिने होत आले तर आमचा खरीप गेला आहे, आणखीन एक शेतकरी बांधारा आला नाही. व शेतकऱ्याचं चाललं आहे काय? आणि शेतकऱ्यांनी सगळ्यांनी तुम्हाला मी सांगतो, तलाट्यापासून तर कलेक्टरपर्यंत सगळ्याला फोन केलेले आहेत. असा एक शेतकरी नाही. आत्ता परवा जे शेतकरी येतं ते कलेक्टर साहेबाला म्हणजे माझे देखत बोलले. साहेबांनी त्यांना व्हॉट्सअपवर माहिती मागितली. कलेक्टर साहेब चांगले आहे. आमचं त्यांना कलेक्टर साहेबाला, विवेक जॉन्सन साहेबाला विनंती आहे, साहेब तुम्ही चांगले आहेत, खालची सिस्टीम थोडी गेलेली, पैशाच्या आहारी पडलेली आहे, तुम्ही थोडं काय करा, ग्राउंड लेवलला उतरा. शेतकऱ्याचा प्रश्न काय आहे, ग्रामीण भागात येऊन शेतकऱ्याच्या बांधारा आल्याशिवाय तुम्हाला साहेब कळणार नाही. तुम्हाला हे खाल्ले अधिकारी काहीच सांगत नाही. तर शेतकऱ्याला यावर्षी तर आत्महत्याशिवाय पर्याय नाही. पण विवेक जॉन्सन साहेब तुम्हाला परत कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर बांधार येऊन शेतकऱ्याची ग्राउंड लेवलला माहिती जर घेतली आणि मुख्यमंत्री साहेबापर्यंत, उपमुख्यमंत्री साहेबापर्यंत, दोन्ही पालकमंत्री साहेबापर्यंत जर पोहोचली तर शेतकऱ्याला तुम्ही न्याय देऊ शकतात. तालुक्याचे आमदार पण चांगले आहेत, त्यांनी पण शेतकऱ्याचं ग्राउंडमध्ये म्हणजे ग्रामीण भागात येऊन लक्ष द्यायला पाहिजे की गावात काय परिस्थिती आहे. आज पाण्याच्या परिस्थिती बेकार झाली, तुम्हाला मी सांगतो, शिक्षणाची परिस्थिती बेकार झाली, पाऊस नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यात एवढी निराशा आली की 4.5 लाख रुपये आमच्या गावात शेतकरी फळबाग घालणारा, त्याला आज 1 रुपयाही नाही. त्यांनी 1.5 लाख रुपये खर्च केला, त्याला एक तर तुडी करावी लागती, म्हणजे सगळं उघड्यावर सोडून जावं लागतं. शेतकऱ्याच्या मुलाचा
शिक्षणाचा प्रश्न असतोय, घरदार सोडून त्याला तोडीशिवाय दुसरा पर्याय नाही, नाही तर आत्महत्याशिवाय पर्याय नाही. बरं, या ठिकाणी प्रत्येक वर्षी पाऊस कमी पडतोय हं. म्हणून हा शेतकरी सुजलाम सुफलाम झालेला नाही. पण आता शेतकऱ्यांनी एक लढा उभा केला होता परिसरामध्ये पाटाचं पाणी शिंदफानाला सोडण्यासाठी. याविषयी काय मत आहे? सांग, काय होणार आहे त्या पाटाच्या पाणी जर सोडलं तर? आता आमचं 2012पासून दुष्काळ पडला होता. त्यावेळेस खासदार राजू शेट्टी साहेब, रविकांत तुपकर, सदाभाऊ आणि बाळराजदादा पवार सामाजिक कार्यकर्ते गेवराचे यांनी आम्ही त्यावेळेस शेतकऱ्यासाठी लढा उभा केला होता. गेवराई तालुक्यात आम्ही सभा ठेवली होती. त्यावेळेसपासून आम्ही पैठणच्या उजव्या काल्याच्या उपकॅनलची मागणी केलेली आहे. तर आत्तापर्यंत त्याला आम्हाला आश्वासनाशिवाय कुठंच काही भेटलेलं नाही. माझी प्रत्येक म्हणजे आमदारापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत प्रत्येक निवेदनाची मागणी केलेली रिशूट देखील आहे. फक्त आम्हाला काय बैठक घेऊ, कळू, याच्या पलीकडे आम्हाला काहीच केलं नाही. पण राज्याचे राज्यकर्ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, जोपर्यंत हा देवेंद्र फडणवीस साहेबापर्यंत शेतकऱ्यातर्फे किंवा लोकप्रतिनिधीतर्फे जोपर्यंत त्यांच्यापर्यंत हा किंवा प्रशासनातर्फे जिल्हाधिकाऱ्यातर्फे जोपर्यंत ही मागणी म्हणजे शेतकऱ्याकडून आमच्यावली मागणी ते यांच्यातर्फे जात नाही किंवा जोपर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत आमची ही मागणी जात नाही उपकॅनलची किंवा पाईपलाईनद्वारे पाण्याची. आता तुम्हाला मी सांगतो, चकलांबा, खाली शकटा, बंगाल पिंपळा, मध्ये गोरक्षनाथ टेकडी, खाली गोविंदवाडी इथपर्यंत हे कॅनल म्हणजे ह्या भागात काय येतं, मोठाले शेततलाव आहेत. तुम्ही 2006 सारख्या, आत्ताच्या 9 सारख्या किंवा आत्ता गेल्या वर्षीसारख्या अतिवृष्टीचं पाणी पाईपलाईनद्वारे जरी बी ह्या कॅनलमध्ये म्हणजे ह्या सिंचन तलावामध्ये सोडलं, एक तलाव जर भरला तर 3 वर्षे हा तलाव भरलेला राहतो. आणि या तलावाच्या जलवाहिन्या असतात, नदी नाले वडे हे 3 वर्षे पाझरून वाहतात. त्याच्यामुळे शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. भले तुम्ही उपकॅनल नका देऊ, पण कमीत कमी पाईपलाईन जे वेस्टेज पाणी जातं आहे ते जरी दिलं तर एका वर्षात भरलं तर 3 वर्षे हे बंगाली पिंपळा, चकलांबा, शेकटा, बंगाली पिंपळा, गोरक्षनाथ टेकडी, गोविंदवाडी आणि उर्वरित मग तुम्ही चिंतपानात सोडू शकतात. बरं, आता ह्या परिसरामध्ये शेतकरी आता कर्जबाजारी झाला आहे, चिंतेमध्ये आहे. त्याची कर्ज तुम्ही लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी सरकारने काय पर्याय केले पाहिजेत, काय उपाययोजना राबविल्या पाहिजेत? आता सरकारने कर्जमाफी केलेली आहे, त्याची अंमलबजावणी सरसकट करावी एवढी हात जोडून कळकळीची विनंती आहे. शेतकरी जर कृषीप्रधान देशाचा जर राजा जर वाचायचा असेल, बळीराजा, तर मुख्यमंत्री साहेबांनी आणि त्यांना पण नरेंद्र मोदी साहेबांनी हे सहकार्य करायला पाहिजे की सरसकट शेतकऱ्याला कर्जमाफ करायला पाहिजे. आणि उपकॅनलचा विषय असेल, पाईपलाईनद्वारे मार्ग करायला पाहिजे तातडीने. जे आम्ही म्हणत नाही सरसकट करा, तुम्ही गावात या, गावात कोणाचं क्षेत्र वायाला गेलं ते बघा आणि ते खरीप हंगामातील जे पीक गेलं त्याला 50,000 द्या, ज्याचं फळबागाच गेलं त्याला 2.5 लाख रुपये हेक्टरी मदत द्या.